स्टॉक संपेपर्यंत आता काय थांबायचंच नाही. हा काम दमडीचं आणि नाव शिमडीचं. आपण हसे लोकाला आणि चिंबूड आपल्या नाकाला. हा कडू कारलं साखरत घोळलं आणि तुपात घोळलं ते कडू ते कडूच. चवना घेऊन पोटभर जेव. हा अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ. येळणं वखत आणि गाडव चाललंय भुकत. तर रंग झाला पिकान कुणी दिन मुका. हा 12 लुगडी सदा उघडी. अहो सर्व ते थांबा की आत्या, तुम्ही तरी थांबा की बाई. बोलू दे की मजा येते. बोलू दे केसभर गजरा आणि गावभर नाजरा अशी गत आहे तुझी. हा उचलली जीवन लावली टाळ्याला. अगं, आहे थांब ना. कमरेचं सोडलं आणि डोक्याला बांधलं. देणं कुसळाचं करणं मुसळाचं. हाती नाही अडकान बाजार फडका. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. जिकडे चलती तिकडे फलती. मोठं घरण पोकळ वासा. कानात बुगडी आणि गावात फुगडी. नाजूक अपघात मार. कुणाला कशाचं बुड केलं केसाचं. खिशात नाही पावलीन मग काय घ्यायला खावली. नाजूक नारण खाई चापकाचा मार. चिंबूड जाईना नाकाचा आणि शब्द मोठा टोकाचा. अहो आत्या सर्व ते तुम्ही तरी थांबा की बाई. आत्या हो आत्या बसाल की थांबा ना आता. गरगरू लागलं डोकं. कंती कुत्तीन मली द्यायला उठती. आपलीच मोरीन मतायची चोरी. अहो असं नाही, ते घरी जायला हरकत नाही, पण घरी पैसे कसे जमवणार ना. त्यासाठी बाहेर कुठेतरी जावं लागलच की. बरोबर बरोबर. पैसे गोळा करायला चाललंय अहो आम्ही. मग एक काम करू, आपण सगळे मिळून पैसे गोळा करायचा. आम्ही दोघं पण येतो. चला कुठं जायचं पहिलं? अहो असं काय करता दादा, म्हणजे आम्ही दोघं गेलो तर काय हरकत नाही, पण तुम्ही आमच्या सोबत आलात तर ते गुंड नाही, माफ करा, म्हणजे असं कोण तुमच्याकडे बघून पैसे देतात ना आम्हाला. ते तुमचं तुम्ही बघायचं. चला निघा, वाट्याकडे जायचं. भाईने सांगितलंय तुम्हाला घर सोडून कुठेही जाऊ द्यायचं नाही आणि आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. विषय संपला. आणि तरी पण तुला जायचं असेल तर डायरेक्ट डोक्यात गोळी. चल 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 घरी निघ चल. हा नाही, आम्ही जातो घरी, तुम्ही पण निघा. नाही तेवढा विश्वास ठेवा दादा आमच्यावर. नाही जात आता आम्ही कुठं. हां जातो. हो काही अडबीड लागलाय का तुम्हाला? तो जागा झाल्याशिवाय तुम्ही पैसे कसं कमवणार? तो जर जागा झाला ना तुम्ही चिक्कार पैसे कमवाल. मग आपण दोघं पण श्रीमंत होऊ. कमवतो मी पैसे कमवतो आणि जेलमध्येही जातो. नाही तुम्हाला जायचं तर जा, मला काही यायचं नाही. पण मला इथं थांबायचं नाही. मला इथं गरम होतंय. मी आज चालली. डिंपल, देव अक्कल वाटत असताना काय मेकअप करत बसली होतीस का ग? इथे बाहेर तुला कोणी बघितलं तर तुझ्यावर मी पण अडकेन. नको ते संशय घेतील आपल्यावर. जी चर्चा व्हायची ना ती होऊ द्या, पण मला या गरमाटात राहायचं नाही. मी आज चालली. मी आधीच सांगते. जाऊ जा. बाहेर तुझा तो आशिक असेल मन्या, त्याची माणसं असतील. ठीक आहे नाही जात, पण आपण इथं किती वेळ थांबायचं आता तुम्ही सांगा. जोपर्यंत तुझ्या घरातली माणसं इथून जात नाही तो. काय ग, तूच तर नाही ना बोलवलं त्यांना इकडं मला ब्लॅकमेल करायला? हाय का आता? अहो महिन्याभरापासून त्यांचं तोंड बघितलं नाही मी कधी सांगणार आहे त्यांना? त्या डबरा भरला त्या डिंपलचा लवकर. तिला अशीच सवय आहे गावभर फिरायची आणि कुणाच्या पण नादाला लागायचं. अरे पण घरात पळून का गेली? हा अरे हिला वैतागून पळाली असल. हिच्याजवळ कोण टिकले आजपर्यंत? माणसांना शिवे घालून घालून घराबाहेर हाकालती आहे ही. कोण बोलतय बघा. तर तुले भोळी नाही का? हा खेकड्यागत चालायचं आणि म्हणायचा रस्ता सरळ नाही. ए मावशी जरा शांत बस तू. आहे तुम्ही जरा शांत व्हा आता. घे इकडे बस. बरं बस या खुर्चीत बस. ए बाबू तू बी शांत बस. मावशे तू बी बस. हा बसा. हा बाबू आता मला तू नीट सांग, तुझी पोरगी इथं कशी काय पळून आली? अरे आप्पा, तिच्या डोक्यात आहे ना हिरोईन व्हायचं खूळ बसले. ती अशी कधी बी घरातनं पळून जाते. आम्हाला वाटलं मुंबईला गेली असेल, पण इथं कशी काय आली? आली तर ती आता आहे कुठं?
इतक्या वेळ तर हितच होती, काय माहिती बाई कुठं गेली. लाले डिंपल आहे का ग खोलीत? नाही हो, सगळीकडे शोधलं, कुठंच नाही ती. पळाली असेल हितनं, शेवटी आजीवरच गेली नका तेव्हा पुढे पुढे करायचं आणि नेट पडलं की पळून जायचं. हा म्हणूनच लग्नात पळून गेली होतीस ना. अगं तूच पळपुटी आहेस, नको तेव्हा नुसता गडगडाट आणि पावसाचं तर पट्ट्या नाही. अशी गत आहे तुझी. तुझं तरी काय आहे ग, कुत्र्याची हलना शेपटी आणि हाड बघून उड्या मारती. नमस्कार देवाला आणि नजर निवदावर. हा बघायला नाही कुणी आणि माड्यावरचं खाती लोणी. अगं आहे वाईट, शांत बस की जरा. गप बसायला सांग की. आजी तू बोल आता काहीतरी लवकर. अहो, बोल बोल बोल. अहो, बोल. अरे बोल. तुझा मुडदा बसवला तुझा. गप की. आपण फुटीन घंगाळ उपटी. काम नाही घरी सांडून बरी. हौसेला मोलला आणि सांच्याला तेल नाही. गाडबा पुढे वाचली की त्यांना रातचा गोंधळ बराच होता. नाचता येईना अंगण वाकडं आणि रांधता येईना बोली लाकडं. चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला. ए म्हाताऱ्यांनो, अगं वाईस गप्प राहा ग तुम्ही. हा तुमचं ऐकून ऐकून ना आमच्या कानात रगत यायची पाळी आली. अगं आहे, अगं आपली परिस्थिती काय, तुझं काय चाललंय? हे तुझी परिस्थिती घाल तिकडे त्या पोत्यात आणि देवावर न ढकलून. अरे देवा, या काय थांबतच नाही. बाबू दादा बसा, तुम्ही शांत बसा बरं. बसा, उठून बसा.